जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। थायलंड देशातील विद्वान बौद्ध भिक्खू संघ, सुप्रीम काउन्सिल ऑफ थायलंडचे सदस्य पूजनीय भंते सोमदत्त आणि थायलंडचे सन्माननीय प्रतिनिधी मंडल यांनी मुंबई येथील चैत्यभूमीला भेट दिली। विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूज्य भंते वनेबल सोमदत्त यांनी अभिवादन केले आणि उपस्थित सर्व बौद्ध आंबेडकर अनुयायी यांची भेट घेतली। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे प्रधान सचिव मान्य हर्षदीप कांबळे सर, गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष धम्मदूत गगन मलिक, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष महाउपासक डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह थायलंडचे धम्म प्रचारक कॅप्टन नटकटी, दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे, सूर्यकांत खरात, दीपक सावंत, ध्रुवा सावंत आदींची उपस्थिती होती। नमो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स महेशिनो नमो उत्तमधम्मस्स स्वागतस्य सेवते निधन नमो महासंघस्स विशुद्धस्य रथिनो नमो तया राधात् सरतनातयात् साधुकां नमो मकाते तात् सतात् सवाथोतयात् सपि नमो कारापभावेन विघाच्छन्तु उपाधवा नमो कारानुभावेन सुवाति होतु साभधान जगोदिनदिने सरते मतं दीवानने कविविधानि चुपाकवानि मोक्षं सुखं अधिगमेन नरो सपयो। आजच्या स्पर्धात्मक युगात खासगी रुग्णालयात उपचारार्थ पेशंटचा कल असतानाच भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने दररोज 300च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत। बीपी, शुगरसह अनेक प्रकारच्या तपासण्या होत असून सोनोग्राफी, एक्स-रेची सुविधा, महिलांची डिलिव्हरी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सह अनेक शस्त्रक्रियेद्वारे उपचार होत असून रुग्णांचा कल ग्रामीण रुग्णालयाकडे वाढला असून बरेच रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत। तसेच 24 तास इमर्जन्सी सेवा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे डॉक्टर मनीष कुमार सिंग यांनी सांगितले आहे। मी डॉक्टर मोहिनी जीवने, मी बालरोग तज्ञ आहे। मी 2023 पासून इथं कार्यरत आहे। तर इथे आपल्याकडे जे OPD आहे साधारणचे 250 ते 300 दरम्यान असतात पावसाळ्यामध्ये, आणि जेव्हा सीझन नसते तेव्हा 150 ते 250पर्यंत आपल्याकडे असतात। सीझन नसते जेव्हा सीझन नसतात तेव्हा तेवढे पेशंट असतात, आणि आपल्याकडे नेहमी बेड फुल असतात, पेशंटचे नेहमी रेडचे असते। आपल्याकडे हायवेवर हॉस्पिटल असल्यामुळे सतत ॲक्सिडेंटचे पेशंट येत असतात। आपल्याकडे डिलिव्हरीसुद्धा होत राहतं, आणि आपल्याकडे आपण जे आहेत फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन आपल्याकडे नियमित सुरू असतात, आणि हायड्रोसिल फॅमिली प्लॅनिंग आणि हायड्रोसिल दोघांचे पण ऑपरेशन आपल्याकडे नियमित होत असते। एवढं आपल्याला सुविधा आपण इथे येतो। परत आपल्याकडे इमर्जन्सी सेवासुद्धा सुरू असते 24 तास। ॲक्सिडेंट आणि हे जे मेडिकल इमर्जन्सीज आहे आणि MLCs जे मेडिकल लिगल केसेस आहेत ते कंटिन्यू येत राहतात आपल्याकडे। आपण इथे 24 तास आमचे डॉक्टर आम्ही इथे मुख्यालय राहतो, आणि सगळे इथे त्यांना सुविधा देतो। ग्रामीण रुग्णालय भद्रावती ये 30 खाटे का हॉस्पिटल है। यहाँ पे डिलीवरी के पेशेंट्स की सेवाएँ उपलब्ध है, छोटे बच्चों के लिए सेवाएँ उपलब्ध है, शस्त्रक्रिया सभी जो भी जिनको शस्त्रक्रिया है, हर्निया, हाइड्रोसिल और कुटुंब नियोजन की शस्त्रक्रिया है, पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया है, संदर्भ सेवा, तो सभी तरह की जांचें उपलब्ध है निःशुल्क HLL मार्फत। 70 तरह की जांचें अपने यहाँ होती है। डेंगू के टेस्ट हो गए, सिकल सेल की तपासनियाँ, हेमोग्लोबिन तपासनियाँ, CBC, TFT, LFT, लहान बच्चों की तपासनियाँ जैसे कि उनके लिए स्पेशल सिकल सेल की तपासनियाँ, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, ठीक है, और उनको उपचार व सलाह, ये सब यहाँ पे निःशुल्क उपलब्ध है। इमरजेंसी सेवा 24 तास, जैसे कि
कोई भी एक्सीडेंट अपना हॉस्पिटल रोड पे तो यहाँ पे 24 घंटे उपलब्ध है सेवाएं। जैसे कोई भी रोड ट्रैफिक एक्सीडेंट के पेशेंट आते हैं उनके लिए निःशुल्क सेवा उपलब्ध होती है। 24 तास संदर्भ सेवा भी यहाँ उपलब्ध रहती है, उसके लिए एक्सरे की सेवाएँ भी उपलब्ध है। और हमारी कोशिश रहेगी कि भविष्य में हम लोग सीजर जो है यहाँ पे हो सके पेशेंट्स का, उसके लिए भी सेवा उपलब्ध करने की कोशिश कर रहे हैं। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाने चंद्रपूर येथे एक विशाल जिल्हास्तरीय कार्यकर्ता परिषद आयोजित केली। चंद्रपूर येथे आयोजित परिषदेला जाताना भद्रावतीत बसपा कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट राजाराम यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी डॉक्टर राजाराम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेतले जातील। जागृती जथेच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक राजाराम यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीला दिली। यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरेसह बसपा पदाधिकारी उपस्थित होते। बीएसपी का नारा है, भारत देश हमारा है, बाबा तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा, शाहू तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा, फुले तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा। बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बहुजन समाज पार्टीचा जय हो। राजाराम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राजाराम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद, बाबा आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा, शाहू आपका मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा। आज चंद्रपुर जिले में बहुजन समाज पार्टी के जिले स्तर के कार्यकर्ताओं का एक सम्मेलन है और ये कहें कि जो गाइडलाइन दिल्ली से बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती जी ने दिया है और डोंगरे साहब के नेतृत्व में इधर जिले के लोगों ने उस काम को पूरा किया है, तो उसका समीक्षा के तौर पे कि वर्क कितना हुआ है और आगे उसमें क्या करना है, इस तरह के कार्यक्रम के लिए एक बंद कमरे का कैडर कैंप टाइप कार्यक्रम में आज हम शिरकत करने इधर आए हैं। और आज हमारे साथियों ने, क्योंकि बहुजन समाज पार्टी का आंदोलन महापुरुषों का है और उसमें बाबा साहब का एक बहुत बड़ा हम कहें कि सब कुछ तो बाबा साहब के सिद्धांत पर ही हम लोग चलते हैं, तो आज बाबा साहब की प्रतिमा पर माल्यार्पण करने के लिए सबसे पहले लोग लेके आए हैं और हमारे साथियों ने यहाँ माल्यार्पण किया है, बाबा साहब का आशीर्वाद लिया है और अब आगे जिले की समीक्षा और संगठन को किस तरह से माननीय बहन जी के दिशा निर्देश में चंद्रपुर जिले में जीतने लायक बनाया जाए, बूथ स्तर तक बनाया जाए, इसमें आज हम लोग मंथन करेंगे। ये हमारा कार्यक्रम। आपण पाहतात महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय प्रकरणांपैकी एक विशेष रिपोर्ट। मुंबई उच्च न्यायालयात 23 जून 2015 रोजी 2024 विधानसभा निवडणुकीतील रहस्यमय 76 लाख मतांच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली। वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। या सुनावणीत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद केलाय। या प्रकरणात मतदान संपल्यानंतर आकस्मिकपणे 76 लाख मतांची भर पडल्याचा आरोप आहे। या आकड्यांची तुलना मतदानपूर्व घोषित आकडेवारीशी होत नाही असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। या गंभीर प्रकरणात निवडणूक आयोगासह केंद्र व राज्य सरकारांनी न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली। आज मुंबई हाई कोर्ट में 76 लाख वोटों का जो सिलसिला था उसके बारे में सुनवाई हुई। दोनों पक्षों को सुना और दोनों पक्षों को सुनने के बाद परसों जो है ये मैटर जजमेंट के लिए रखी। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आज एक महत्त्वाची राजकीय प्रतिक्रिया जी थेट केंद्र सरकारवर आरोप करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते सलील देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई ऑपरेशन लोटसचा भाग होती। ईडीने IQ माहितीवर आधारित आमच्या घरी छापे टाकले आणि लहान मुलीची चौकशी केली असाही आरोप त्यांनी केला आहे। साधारणतः माझ्या स्वतःच्या विधानसभेमध्ये 27 ते 28 हजार मतदान अनपेक्षितरित्या वाढलं। मागील काळामध्ये 70% 70-71% कुणी हा आकडा गेला होता 175च्या जवळपास 2019च्या निवडणुकीमध्ये। 2024च्या निवडणुकीमध्ये हा सरळ गेला 1,99,000च्या जवळपास। तर मोठ्या प्रमाणात मतदान माझ्या सुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाढलंय आणि जे काही 45 दिवसाच्या आतमध्ये हे पूर्ण तुम्ही नष्ट करा हे जे निवडणूक आयोगाने काढलंय याच्याबद्दल मला वाटतं फार विचित्र पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आला। हा लोकशाहीला धोका आहे। निवडणूक आयोगाने इतक्या लोकांचं समजा म्हणणं असेल त्याच्यावर मुजोऱ्या करून त्याच्यावर तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा, तुम्ही आम्हाला असं करून दाखवा, हे सगळं करण्यापेक्षा समजा लोकांना पाहिजे असेल किंवा बॅलेट पेपरमध्ये निवडणूक होऊ शकते तर बॅलेट पेपरमध्ये घ्यायला तुम्हाला हरकत काय आणि तुम्हाला कसली भीती आहे? तुम्ही कशाला लोकशाहीचा गळा घोटताय आणि कोणाचे तुम्ही कशाला मोहरे बनता, कोणाचे तुम्ही कशाला गुलाम बनता, असं माझं निवडणूक आयोगाला म्हणणं। आंबेडकरी चळवळीत गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे व महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भगवान ढगे यांचा 63वा वाढदिवस भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या उपस्थितीत नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनी आंबेडकरी चळवळीत गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या गीतकार व गायकांच्या जीवन कार्यावर लिहिलेले सूरभीमाचे हे पुस्तक भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते ढगे यांना देण्यात आले। यावेळी बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेश बिराडे, केशवराव मगरे, नामदेवराव थोरात आदींनी ढगे यांना पुढील कार्यासाठी मंगलकामना दिल्या। मी भिक्खू शीलरतन सहयोग नगर बुद्ध विहार या ठिकाणी राहतो। आज 64वा वाढदिवस भगवानराव ढगे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नांदेड आहेत। अनेक वर्षापासून मी त्यांच्या सहवासामध्ये काम केलेलं आहे। असा एक निर्मळ कार्यकर्ता, ना सुपारी ना पान बिडी, अनेक वर्षापासून मी लग्न विधी समारंभ पार पाडतात। तर अशा या सच्चा कार्यकर्त्याला रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाला हार्दिक शुभेच्छा। पुढील भविष्य त्यांचं भरभराटीचं जावं, समाजाचं काम त्यांच्या हातून व्हावं एवढीच अपेक्षा आहे। पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो। मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे। मला नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि आज माझा वाढदिवस या ठिकाणी सहयोग नगर येथील बुद्ध विहारामध्ये भदंत शीलरत्नजी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझं अभिष्ट चिंतन करण्यात आलं। मी गेली 40 ते 42 वर्षापासून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीमध्ये कार्य करत असतो आणि आज मला आमचे नांदेडचे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिवजी गच्चे सर यांनी सूर भीमाचे हे सगळं कलावंतांचं जे त्याच्यामध्ये सगळा सारांश आलेला आहे हे पुस्तक आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी मला भेट दिलेला आहे आणि येथील सामाजिक कार्यकर्ते देखील आजच्या माझ्या या अभिष्ट चिंतनासाठी उपस्थित झाले आणि सकाळपासून
मला माझ्यावरती जो अभिनंदनाचा वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षाव होत आहे, या निमित्तानं मी भारावून गेलो आहे. या निमित्तानं मला एक नवी ऊर्जा या समाजामध्ये काम करण्याची मिळालेली आहे. या निमित्तानं मी सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढे मी अशीच समाजसेवेचं मी काम करत राहीन अशा पद्धतीचा या ठिकाणी विश्वास आपल्याला देतो. आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या सर्व दर्शकांना देखील मी या निमित्तानं जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय रिपब्लिकन करतो. जय भीम. सान्वी आनंद सोनवणे हिने 7व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत आपल्या अद्वितीय कौशल्याने आणि मेहनतीने 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केलं आहे. या स्पर्धेचे आयोजन रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आणि थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमध्ये 18 ते 20 जून 2025 दरम्यान केले होते, ज्यामध्ये भारतासह 6 देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. सान्वी भुसावळच्या आंबेडकर नगरमध्ये राहते आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 6 मध्ये शिकते. हिने तिच्या वयोगटातील थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या उत्कृष्ट कामगिरीने मागे टाकत या यशाची गाथा लिहिली. जिल्ह्यातील अनेक गावात अतिक्रमण करून विविध जाती धर्माचे लोक अनेक वर्षांपासून राहत असून त्यांना घरकुल मंजूर झालेत, परंतु स्थायी पट्टा मिळालेला नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही. या सर्व कुटुंबियांना स्थायी पट्टे द्या या मागणीसाठी आज विजय आगलावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय. 8 दिवसात मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा RPIOचे नेते विजय आगलावे यांनी दिला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सरकारी जागेवरती अनेक वंचित भटक्या विमुक्त जातीची लोक, जी BPL धारक आहे, मजूर आहे, अशी लोक अतिक्रमण करून राहत आहे. सरकारची जागा आहे, ढोरफडीची असो, गाय चराईची असो, याची मागणी गेली 5-7 वर्षापासून करीत आहोत, परंतु कोणतीही प्रकारची कलेक्टरनी लक्ष घातलं नाही किंवा त्यांना पट्टे वाटप केले नाही. त्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे, घरकुल मंजूर होऊन कॅन्सलही होत आहे, तरी सुद्धा कलेक्टरनी याच्याकडे लक्ष घातलं नाही. आज आम्ही त्यांना धारेवर बघणार आहोत की आमच्या या घरकुलांचे पट्टे, स्थायी पट्टे देण्यात यावे, याच्याकरता आम्ही कलेक्टरला धारेवर धरणार आहोत आणि त्यांना मजबूर करणार आहोत की आम्हाला पट्टे कधी देते ते सांगा. या महिन्याच्या शेवटपर्यंत ही मागणी मंजूर झाली पाहिजे. जर ही मागणी मंजूर झाली त्याच्यानंतर आम्ही याच्यापूर्वी आम्ही शांततेने मोर्चे काढले, आज आम्ही निदर्शन आहेत, आमची उग्र निदर्शनं राहणार आहे. याच्यानंतर आमचे उग्र आंदोलन होतील ही आज प्रसंग आहे. संघमित्र प्रेरणा बुद्धविहार इंदिरानगर लोहगाव रोड येथे ओजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संविधानाचा अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी आयोजित चर्चासत्रात संविधानाचे महत्त्व, महिलांचे आरोग्य आणि नेतृत्व यासारख्या मूलभूत विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे विशाल लोंढे, डॉक्टर प्रकाश पवार, उपप्राचार्य फर्ग्युसन कॉलेज व डॉक्टर कपिल जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे विशाल लोंढे, डॉक्टर प्रकाश पवार व डॉक्टर कपिल जगताप उपस्थित होते. डॉक्टर पवार यांनी शाहू महाराजांचे समतावादी शिक्षण धोरण, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांवर प्रकाश टाकला. डॉक्टर कपिल जगताप व डॉक्टर अंजली जंगम यांनी महिलांच्या आरोग्यावर, विशेषतः आजार, उपचार व शारीरिक तक्रारी यावर संवाद साधला. पुणे मनपा समाज कल्याण विभागाच्या समन्वयक धिवार मॅडम यांनी विविध योजनांची माहिती. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचे सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय हिंद। आज वस्तीमध्ये जी काही स्वच्छता दिसते किंवा स्वच्छता गृहांमध्ये जी काही स्वच्छता आहे हे सगळं अक्कूबाईंचं काम आहे। त्यांनी ओजसच्या माध्यमातून हे सगळं काम केलेलं आहे। ओजस ही संस्था तशी नवीन आहे आणि गेल्या 3 वर्षापासून वस्तीमध्ये रजिस्ट्रेशन नसताना देखील आम्ही काम करत होतो आणि या वर्षी आमच्या संस्थेचं नव्याने रजिस्ट्रेशन झालं आणि हा ओजसचा पहिला कार्यक्रम आहे। या पहिल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज खरं तर अक्कूबाईंचंच काम वर्षभर त्यांनी जे काही केलंय तेच आपल्याला इथे या सगळ्या माध्यमातून मांडायचं होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला एक ज्याला म्हणूया ते प्लॅटफॉर्म पण पाहिजे होता आणि पुढच्या 3 दिवसानंतर राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे आणि हा जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की दिवाळीपेक्षाही चांगला आणि मोठ्या प्रमाणामध्ये घराघरात राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्हाला वाटतं की आमची संस्था नवीन असताना ओजसच्या माध्यमातून आम्ही आज पहिल्यांदा करतोय। ही आमची सुरुवात आहे आणि राजश्री शाहू महाराजांची ओजसच्या माध्यमातून केली जाणारी वस्ती पातळीवरची ही पहिली जयंती आहे आणि आज आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आम्हाला त्याच्यासाठी सहकार्य केले, इथे उपस्थिती दाखवली, ते देखील आमच्यासाठी खूप वंदनीय आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर येथील नारायण घोरपडे नाट्यगृहात संपन्न झाला। यामध्ये हातकणंगले तडणदगे येथील अशोक नाईक यांच्या पत्नी भारती नाईक यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार, संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे, राहुल वराडे, प्रमोद पाटील, चंद्रकांत शेट्टे, अजित शिंदे, स्नेहल गायकवाड उपस्थित होते। मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 34 वर्षे सेवा केली। तसं बघायला गेलं तर हातकणंगले तालुक्याशी गाव या नात्यानं संबंध आहे, पण मी जे काम केलं, माझं सामाजिक कार्य पडद्याआड राहून, सरकारी नोकरीत राहून, पडद्याआड राहून जनतेची सेवा केली आणि गोरगरीब लोकांना आर्थिक सहाय्य केलं। प्रत्येक हायस्कूलमध्ये शाहू महाराजांचा फोटो मी बहाल केलेला आहे गुहागर तालुक्यात आणि ही त्यांना चमक कशी तरी लोकांच्याकडून समजली किंवा माझा जो वाढदिवस झाला त्यामध्ये माझं स्किट तयार केलेलं होतं, हे त्यांनी पाहिलेलं होतं आणि इथल्या 2-3 लोकांनी माझे नाव सुचवलं की वा या लायकीचा माणूस हा आहे राज्य पुरस्कार देण्याचा। अशा उद्देशानं मी त्या विचारलं 2 आले होती त्यांना, हे माझं नाव कसं काय तुम्ही ही केला, सिलेक्शन केला? तर आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला तुमच्याबद्दल माहिती दिलेली आहे, त्यामुळं आम्ही तुमचं सिलेक्शन केलेलं आहे असं त्या शिंदे मॅडम आणि राहुल वराळे यांनी सांगितलं आणि त्यांनी जो पुरस्कार दिला त्याबद्दल त्या मंडळाचं
आणि त्या सर्व कार्यकारिणीचं संस्थेचं मी अत्यंत आभार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सोलापूर येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते युवा आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी हजारो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. आणि 6 वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले. जर ह्या 3 गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ऍव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या 2 तासामध्ये जो गेम झालाय तो 75 लाखाच्या जवळपास आहे की नाही. पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाही, आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाही. आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शन होते, मत होतं, मत मोजण्याला आपण काय म्हणतो, मतमोजणी. आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन झालं बसवलं कशासाठी, हाच प्रश्न पहिला आहे. तुम्ही गंमत समजून घ्या, आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो. पण काय मोजलं ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. आणि त्यांनी जानेवारीमध्ये 16 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं. बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की आम्ही हा 3 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती. त्याच्यावरनं हे साफ कळून येतंय की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे. सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे. बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं, त्यांना ट्विट सुद्धा केलं, पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली. त्याच्या पुढे जाऊन 20 फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत आहिरे दादा, चेतन दादा आहिरेंनी एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली. ती केस बाळासाहेब लढतायत. पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतन दादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण, त्याच्या पुढे जाऊन बघा, ही 7 जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेस मध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शन मध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये गफल. आता तुम्ही गंमत बघा, त्याच्या आधी बाळासाहेबांनी 2 केसेस लिहिले, चोकोलिंगमना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खरगे साहेबांना पत्र लिहिले. त्याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही. काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाही किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही. पण राहुल गांधी 7 जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शन मध्ये चिटिंग झाली आणि लगेच 2 आठवड्यानंतर 21 जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की 45 दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा, कोणताही एव्हिडन्स ठेवू नका. म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे, कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे. आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चिटिंग केली, आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला एव्हिडन्स द्या. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणते की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका. म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणतंय
की आम्ही चीटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे मस्त करा। आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि माझी मीडियाला ही विनंती राहील, माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं, योग्य कव्हरेज द्यावं आणि वंचितांना जे ब्लॅकआउट इलेक्शनच्या मध्ये करतात ते आता करू नये। और मैं मीडिया से यही विनंती करना चाहता हूँ कि आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समझ लीजिए, कि आप क्रोनोलॉजी समझ लीजिए। 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस की। 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को, इलेक्शन कमीशन के चीफ ऑफिसर है, उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ। फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खड़गे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो, कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए। खड़गे जी ने कोई जवाब नहीं दिया। उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन के वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया। उसके वकील है बाला साहब अम्बेडकर। उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद ये डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा। तो क्या मैं इससे ये मतलब निकालूं की इलेक्शन कमिशन और राहुल गांधी एक साथ मिल। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।